विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बघा आजचा रायटिंग स्किलचा आपला पुढचा व्हिडिओ. बरं बघा आता हा चौथा आहे कितवा आहे टॉपिक नंबर किती आहे 4. आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या हा आउट ऑफ मार्क्स देणारा टॉपिक. कसं झालं बाळांनो मग आता अर्थातच त्या टॉपिकचं नाव काय आहे बघा बाळांनो, बुक रिव्ह्यू किंवा फिल्म रिव्ह्यू. आता असतं काय बघा, पहिल्यांदा आपण बुक रिव्ह्यू बघूया लक्षात घ्या. बुक रिव्ह्यू किंवा फिल्म रिव्ह्यू या दोन्हीपैकी एक क्वेश्चन येतो बरं का लक्षात घ्या. बरोबर? जो येईल तो अतिशय कॉन्फिडेंटली सोडवायचा. येतंय लक्षात? पहिल्यांदा आपण बघू हा प्रश्न सोडवायचा कसा लक्षात घ्या. पहिलं बघा बाळांनो काय दिलंय? त्याला पॉइंट दिलेले असतात बुक रिव्ह्यूसाठी. कोणतं आहे बघा पहिलं? टायटल किंवा ऑथर ऑफ द बुक. ऑथर म्हणजेच रायटर. सेकंड काय बघा? सब्जेक्ट, स्टोरी किंवा इन्फॉर्मेशन. थोडक्यात त्याचा स्टोरी काय आहे? सब्जेक्ट काय? हे थोडक्यात सांगायचं असतं लक्षात घ्या. दुसरं काय बघा लँग्वेज, स्टोरी किंवा इन्फॉर्मेशन. हे लँग्वेज स्टाईल कशी आहे? बरोबर? मग ती लँग्वेज कशी आहे? आपल्याला समजायला कशी आहे? यासारखे पॉइंट यामध्ये येतात. आणि चौथा आणि शेवटचं काय बेनिफिट्स किंवा मेसेज किंवा आवर ओपिनियन अबाउट द बुक जे असेल ना, ते 4च मुद्दे फक्त व्यवस्थितपणे मांडायचे असतात. मग लक्षात घ्या ह्याला मार्क किती आहेत? 4 मार्क्स. आपण या 4 मार्क्स कशी असतात ते पण पहिल्यांदा पाहूया. बघा पहिल्यांदा काय दिलंय मार्किंग स्कीम बघा. 2 मार्क्स प्रेझेंटेशन ऑफ थीम स्टोरी किंवा काय दिलंय स्टोरी लाईन. 1 मार्क कशाला बघा टेक्निकल किंवा नॉवेल आस्पेक्ट्स. 1 मार्क कशाला ओव्हरऑल प्रेझेंटेशन. ओके. म्हणजे बघा हे मार्किंग स्कीम लक्षात घ्या. त्यातले पॉइंट लक्षात घ्या आणि मग त्यानुसार आपण काय केलं पाहिजे बुक रिव्ह्यू लिहिला पाहिजे. आणि मी सांगितलं ना बाळांनो आपण 12th फेल याच्यावरच बुक रिव्ह्यू आणि याच्यावरच आपण काय करणार आहोत तर बाळांनो फिल्म रिव्ह्यू सुद्धा आपण त्याच्यावर करणार आहोत. येतंय मग लक्षात? आता मी सांगतो काय बघा, पण बघूया काय बाळांनो त्या बुकचा आपण काय रिव्ह्यू कसा लिहायचा ते. आता लक्षात घ्या, पहिल्यांदा लक्षात घ्या. काय दिलंय सांगा? बघा बाळांनो बुक रिव्ह्यू नाही. आता हे जे बुक आहे ना मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा द बुक 12th फेल इज रिटन बाय अनुराग पाठक. कोण आहे बा अनुराग पाठक हे रायटर आहेत, ऑथर आहेत लक्षात घ्या. पुढे दिलंय इट इज बेस्ड ऑन द ट्रू स्टोरी ऑफ मनोज कुमार शर्मा. बघा हा मनोज कुमार शर्मा कोण आहे लक्षात घ्या. हु फेल्ड द 12th क्लास बट लॅटर ही बिकेम काय मानो अन IPS ऑफिसर विथ हार्ड वर्क अँड डिटर्मिनेशन. बाळ बघा डेडिकेशन दिले अँड डिटर्मिनेशन. बाळ बघा की द बुक टीचेस अस अ लाईफ टाइम लेसन दॅट. या बुक मधून आपल्याला एक लाईफ टाइम लेसन मिळतोय कोणता की फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप टू सक्सेस. बघा अजून एक काय फेल्युअर इज नॉट द एंड बट इट इज अ न्यू बिगिनिंग. इथे लक्षात तुमच्या बाळ काय बुक आणि रायटर बद्दल आणि थोडीशी माहिती झाली इन्फॉर्म झाली. आता पुढे काय दिलंय बघा तुम्ही स्टोरी लाईन लिहायचं काय स्टोरी सांगा बाळांनो. मनोज कुमार शर्मा वॉज बॉर्न इन अ स्मॉल विलेज इन चंबळ. बघा he faced the poverty as well as failures but in spite of this he made frantic struggle. frantic म्हणजे काय intense strong struggle and काय but he never gave up his dream. त्यानं आपलं स्वप्न बाजूला सारलं नाही. इथे लक्षात म्हणजे डिटर्मिनेशन ठेवलं. बाण पुढे काय दिलंय बाबा अजून एक दो ही फेल्ड इन द 12th क्लास. जरी ते 12th क्लास मध्ये फेल झालं ना बाळांनो he not only worked hard but also cracked the UPSC exam. बघा and became an IPS officer. बघा not only worked hard but also cracked the UPSC exam and became किंवा to become म्हणूया काय an IPS officer. इथे लक्षात पडवा द बुक शोज हाऊ हिज लाईफ हाऊ इज करेज अँड परसिवरन्स म्हणजे काय हार्डवर्क विदाउट स्टॉप हेल्प्ड हिम टू ओव्हरकम डिफिकल्टीज. भावने झाले बघा ही थोडक्यात झाली स्टोरी. बघा द स्टोरी इज रिअल द स्टोरी इज रिअल मोटिवेटिंग अँड इन्स्पायरिंग. स्टोरी कशी आहे बानू रिअल आहे मोटिवेटिंग आणि कशी आहे इन्स्पायरिंग आहे लक्षात घ्या. द लँग्वेज ऑफ द बुक इज बोथ सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. ह्या बुकची लँग्वेज कशी आहे सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. पुढे काय दिले बघा इट मोटिवेट स्टुडंट्स अँड जॉब ऍस्पिरंट्स.
म्हणजे जे नवीन जॉबचे राहतात बाळांनो, त्यांच्यासाठी आणि आज स्टुडंटसाठी स्टोरी काय करते बाळांनो? टू बघा, हेस द चॅलेंज बोल्डली अँड नेव्हर गिव्ह अप. म्हणजे काय? आपण चॅलेंज बोल्डली फेस करायचं आणि कधीही रणांगण सोडून पळायचं नाही. आणि पुढे दिलंय बघा काय? ऑन द अदर हँड, सम पार्ट ऑफ द स्टोरी फील बाडो काय म्हणते? फील अ बीट काय म्हणूया? अ बीट काय लिहायचं का बाळांनो? स्लो. थोडासा काही पार्ट ह्यातला काय वाटतं? स्लो वाटतो. हे आपलं ओपिनियन आहे लक्षात घ्या. मोर डिटेल्स अबाउट हिज ट्रेनिंग वुड हॅव बीन इन्क्लुडेड. बघा, त्यांच्या ट्रेनिंग पिरियडमधल्या हार्डशिप्स किंवा डिटेल्स थोडंसं अजून काय करायला पाहिजे होतं? डिटेलमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे होतं. इथं लक्षात. आता बघा, शेवटी या बुकमधून किंवा ते तुम्ही हे बुक कसं रिकमेंड कराल, ह्या बुकमध्ये चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत लक्षात ते पण लिहावं लागेल. द बुक इज परफेक्ट फॉर स्टुडंट्स अँड एनीवन अँड एनीवन हू फेस डिफिकल्टीज इन लाईफ. बाळांनो का, इट टीचेस अस दॅट डेडिकेशन अँड हार्ड वर्क कॅन टर्न फेल्युअर इंटू ग्रँड सक्सेस. इथे लक्षात. आता पुढे काय दिलंय बाजूने? फेल्युअर इज अ स्टेपिंग स्टोन टू सक्सेस. बरोबर ना बाळांनो? मग पुढे सांगायचं, आय थिंक दिस इज अ मोस्ट वाइडली रीड बुक. ओके. आलं लक्षात बाळांनो? अशा प्रकारे ह्या 12th फेल या तुम्ही बुकचं काय करायचं बाळांनो? बुक रिव्ह्यू आणि मी दिले ना बाळांनो, तेवढंच लिहा. अगदी व्यवस्थित लिहा बघा. तुम्ही एखादा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या आणि व्यवस्थितपणे केलं पाहिजे. बाळांनो किती 1 पेज किंवा 4-5 ओळी पुढे एक्स्ट्रा गेली तरी सुद्धा चालतील. पण लक्षात घ्या, असंच लिहा. हाच काय करा बाळांनो, हेच बुक रिव्ह्यू करा. कारण ह्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे? फिल्म रिव्ह्यू आता तो पण आपण तोच देऊया. लक्षात आलं? आता बाळांनो बघा, व्यवस्थित करायचंय. अगदी चांगल्या प्रकारे करून जायचं. जसं आहे तसं लिहायचं लक्षात घ्या. तुम्हाला 4 आउट ऑफ 4 मार्क्स पडणारच. आणि माझ्या त्याच्यात तुम्हाला शुभेच्छा आहेत लक्षात घ्या. आलं लक्षात मग आता व्यवस्थित पण करायचं. चांगलं मन लावून करा. उद्याच आपल्याला लिहायचं येतंय का लक्षात? मग करा तयारी आणि या प्रश्न चांगली तयारी करून चांगल्या प्रकारे लिहा आणि 4 पैकी 4 4 आउट ऑफ 4 मार्क तुमचे फिक्स. ओके. करा मग तयारी. बेस्ट ऑफ लक.